जिसने माँ को बनाया, माँ को बनाया या माँ ने उसको बनाया, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी प्रतिमा इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। ओ ला 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 ला। बघा मंडळी, आमची आई चुलीवर स्वयंपाक करायची. सकाळी पहिले उठताबरोबर तिच्या आंघोळ पाणी म्हणजे सारव सुरव केल्याशिवाय तिच्यावर स्वयंपाक करायचा नाही. चुलीला टाकल्याशिवाय अन्नाचा घास तुकडा कधी दुसऱ्याला देवाचाच नाही. हे आम्ही आपल्या आईकडून शिकलो. आणि लग्न झाल्यावर पत्नीकडून का शिकलो पहा. 5-6 हजाराची शेगडी, किती साफसफाई आहे, किती स्वच्छ किचन आहे. नाही दिसते ना कॅमेऱ्यामध्ये. हाय माईमधला फरक आणि पत्नीतला फरक. मी जातो कामाला, तेही जाते कामाला. असं वाटते का सगळेच कामाला जातात, पण आमच्या घरामध्ये पहिले आम्ही 5 जण होते खाणारे आणि कामाला जात होती फक्त एकच. 8 रुपये रोजीनं तरी सगळा बरोबर केलं. आणि पहा इकडं, एवढ्या रुपयामध्ये वडा काही सीजच नाही. हाय फरक पत्नीतला आणि माईतला. गाडीने नेऊन द्यावं लागते बिचारीला कंपनीमध्ये. आणि मायमा त्या जवाहरनगरला पैदल जात होती त्या 8 रुपयासाठी. म्हातारी माई आहे आणि पत्नी जवान. बघा फरक, एवढा फरक पडलेला आहे. म्हणून आईची कदर करा, तिच्याकडून काहीतरी शिका. अरे वाटेल ते बोलले असाल तरी ते माफ करू शकते, पण पत्नी थोडासा काही झाला तुम्हाला माहीत आहे फुगून जाते बिचारी. असा नाही पाहिजे. बहुत फरक आहे आईत आणि पत्नीत. जय श्रीराम.